हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। जय जिजाऊ जय शिवराय। नारी निंदा मत करो नारी रत्न की खान, नारी ने ही जन्म दिया प्रभु श्री राम और जय हनुमान। आज जागतिक महिला दिन, महिलांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा आजचा दिवस। मात्र महिलांचा सन्मान आणि सत्कार फक्त आजच्याच दिवशी नको, तर तो आयुष्यभरासाठी महिलांचा सन्मान आणि सत्कार झालाच पाहिजे। युवा मराठा न्यूज परिवार आणि आश्रय आशा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विषयात कार्यरत असलेल्या नावलौकिक केलेल्या महिलांचा आदर आणि सन्मान करीत असतो, त्यांचा सत्कार करीत असतो। मात्र या वर्षी जरी आम्ही महिलांचा मान सन्मान एका विशेष सोहळ्यामार्फत करू शकलो नाही, तरी देखील महिलांचा लवकरच आम्ही मान व सन्मान करण्याचं ध्येय बाळगलेलं आहे। त्याशिवाय महिलांचं कर्तृत्व आणि महिलांचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी युवा मराठा न्यूज परिवार सातत्याने कार्यरत आहे। महिलांच्या हक्कासाठी, महिलांवरील अन्यायासाठी युवा मराठाने अविरतपणे सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी या ब्रीद वाक्याच्या घोषाप्रमाणे महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभरातील असंख्य मायमाऊली महिलांना आमचा मानाचा मुजरा, नारी शक्तीला मानाचा सलाम। आणि त्याशिवाय काय सांगायचं, आम्ही देखील एका नारीच्याच पोटी जन्म घेतलेला आहे। त्यामुळे आजचा जागतिक महिला दिन प्रत्येक नारीचा मान सन्मानाचा दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा, हीच युवा मराठा न्यूज परिवार महाराष्ट्र, युवा मराठा महासंघ महाराष्ट्र आणि आश्रय आशा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने मुख्य संपादक, संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी सर्व मायमाऊलींच्या सन्मानासाठी समाज बांधवांना आणि प्रत्येक पुरुषाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की फक्त आजच्याच दिवशी महिलांचा मान सन्मान नको, करूया नारीचा सन्मान, राखूया गावाची शान। सर्व मायमाऊलींना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। खेडेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर। आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास। रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194 नंबरवर।